बंदी असतानाही संभाजी पुलावरून दुचाकी नेण्यावरून लष्करी अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाले। संभाजी पुलावर प्रवेश करण्यास दुचाकीला बंदी आहे। मंगळवारी रात्री 8च्या सुमारास सीएमईचे 2 अधिकारी ही बंदी मोडून खंडोजी बाबा चौकातून टिळक चौकात आले। तेथे वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने त्यांना अडविले व त्यांच्याकडे लायसन्स मागितले। तेव्हा त्यांनी आपण लष्करात कॅप्टन असल्याचे सांगितले। त्यावर या महिला कर्मचाऱ्याने बाजूला थांबा नंतर सोडते असे सांगितले। तेव्हा त्यांचा एक सहकारी तेथे आला। ते चौकशी करू लागले। तेव्हा तू आमच्यामध्ये कशाला बोलतो असे म्हणून त्याला शिवीगाळ करण्यास या अधिकाऱ्याने सुरुवात केली। मी तुझ्या अधिकाऱ्यांशीच बोलेन असे त्याने सांगितले। तेव्हा पोलिसांनी कंट्रोलरला कळवले। वाहतूक शाखेचा एक अधिकारी तेथे आला। त्याचबरोबरही त्याने बोलण्यास नकार देऊन शिवीगाळ सुरू केली। तेथे असलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी आणि एका कर्मचाऱ्यास त्याने बेदम मारहाण केली। संभाजी चौकीत घुसून त्याचा काचा फोडल्या आणि आतील सामानाची उलथापालथ केली। त्यानंतर त्यांनी फोन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून घेतले। पोलिसांनी ही घटना आपल्या वरिष्ठांना कळवली। लष्करी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी तातडीने तेथे आले। पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे व अन्य पोलीस अधिकारी तेथे आले। ते या कॅप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांशी चौकीत बोलत असतानाच आणखी काही लष्करी जवान तेथे आले। सेना पोलीसही पाठोपाठ येऊन धडकले। हा प्रकार घडल्याने परिसरात मोठा जमाव जमू लागला। काही जणांनी आपल्या मोबाईलवरही फोटो काढण्यास सुरुवात केली। तेव्हा आलेल्या विद्यार्थ्यांनी लोकांचे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन घटनास्थळी आले। त्यांनी फोटो काढण्यास सुरुवात करताच या विद्यार्थ्यांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यात एका वृत्तवाहिनीचा कॅमेरा फोडण्यात आला। तेव्हा सर्व फोटोग्राफर एकत्र झाले। त्यांनी या विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली। तेव्हा तेथे पळून जाऊ लागले। काही जणांना मारहाणी करण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कराचे अधिकारी रामानुजन सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे आले। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पोलीस चौकीत चर्चा सुरू केली। महिला पोलीस कर्मचारी आणि इतरांना मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लष्कराच्या नियमानुसार कारवाई करू असे आश्वासन दिले। ही चर्चा चालू असतानाच लष्कराचे जवान भरून 3 गाड्या चौकात आल्या। त्यामुळे तणाव वाढला। पुन्हा वादावादी होती असे वाटत असतानाच चौकीतून लष्कराचे अधिकारी बाहेर आले। त्यांनी या गाड्यांना तेथून निघून जाण्याचा आदेश दिला। त्यामुळे या गाड्या सरळ निघून गेल्या। या प्रकरणी कॅप्टन अद्वैत बी, लेफ्टनंट A.B. पंडित आणि अर्जुन सूदसह 30 ते 40 जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कशाला मारला ईडीचा कॅमेरा कुठे आहे? 2 मिनिटं थांबा।